स्थानिक भगवंत स्वतः बोलतात भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये, हे सगळे जीव माझे अंश आहेत. तर आज मला सेवा मिळालेली आहे की जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा, तर ह्यांच्याबद्दल प्राकट्याबद्दल जरा थोडंफार मी प्रयत्न करतो. काही तयारी केलेली नाही, परंतु तुमचा आशीर्वाद, भगवंताबद्दल प्रयास माझे, तर थोडाफार चालू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृतं नरोच्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासो ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्. आराध्य भगवान् व्रजेशतनया स्तब्धां वृन्दावनम्. रम्या काचिदुपासना व्रजवधूवर्गेण कल्पिता. श्रीमद्भागवतं प्रमाणमलं प्रेमापुमार्तो महान्. श्रीचैतन्य महाप्रभु मतिर्मिदं तत्रादरो न परः. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजाता सहगना रघुनाथान्वितं सजीवं सहादैवतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपादा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तो जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, जसं 4 युग आहेत, 4 युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग। सतयुग मध्ये नरसिंह भगवान अवतार घेतला, पण नरसिंह भगवाननी आणि काही लोकांचा उद्धार केला। त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र आले, अयोध्याचा उद्धार केला। द्वापार मध्ये कृष्ण बलराम अवतार घेतला, यादव कुळीचा उद्धार केला। आता कलियुगामध्ये काय, जसं माताजी सुपामध्ये गहू घेऊन चाळतात आणि कचरा एका साईडला आणि चांगले गहू एका साईडला करतात, तसे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग मध्ये जो कचरा चाळत आलेला आहे, हा कलियुग मध्ये कचरा आहे। तर ह्या कलियुगामध्ये या कचऱ्याचा उद्धार कोण करणार? तर ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये प्राकट्य मूर्ती जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा। तसे पहिला अवतार जगन्नाथ, बलदेव, सुभद्राचा द्वारकामध्ये प्रथम दर्शन नारदजींना दिले। तर भगवान कृष्ण मथुरा, वृंदावन सोडून द्वारकेमध्ये स्थायी झाले आणि राधा राणीचा विरह सतावावा लागला त्यांना। तर 16,108 पत्नी आणि बाकी सगळे साम्राज्य द्वारकेमध्ये, एवढं मोठं साम्राज्य की विश्वकर्मानं तयार केलेलं सगळं। तर ह्याच्यामध्ये प्रत्येक महालामध्ये श्रीकृष्ण, परंतु रात्रीच राधा 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 करायचं। रुक्मिणी, सत्यभामा सगळ्या एवढ्या त्यांच्या पत्न्या असून सुद्धा राधा राधा करायचं। तर सगळ्या पत्न्या सगळे एकत्र झाल्या सगळ्या एका महालमध्ये, आणि पण एकीनं सुद्धा अशी तक्रार केली नाही की बाबा आम्ही काय कमी पडतोय का, म्हणजे एवढ्या 16,108 आम्ही असून सुद्धा भगवंत राधा राधा ही कोण आहे? राधा ही राधा राधाचं नाव घेतात झोपेत सुद्धा। सत्यभामा बोलली की काय नाही, ती वृंदावनची गोपी असणार। तर सगळ्यांनी विचार केला उठून, आता काय करायचं? तर ह्या तिन्ही लीलामध्ये एक पात्र असं होतं की भगवंताच्या लीलापासून द्वारकापर्यंत, वृंदावन मथुरापासून द्वारकापर्यंत होतं। असे होते बलरामची माताजी रोहिणी माताजी। तर सगळ्यांनी त्या 16,108 पत्न्यांनी ठरवलं की आम्हाला हे गुपित आहे, रहस्य आहे, सगळ्यांची भगवंताची लीला आहे लहानपणापासून, ती आम्हाला तुम्ही सांगायची। तर रोहिणी माताने एक शर्त ठेवली, म्हणले एक आता आपल्याला एक बंदिस्त मोठा हॉल घेतला पाहिजे, हॉलमध्ये गेट वरती कुणाला तरी बसवलं पाहिजे की बाबा कृष्ण आणि बलरामनी यांनी ही कथा ऐकली नाही पाहिजे। त्यांनी जर कथा ऐकली तर सगळा आपला खेळ थांबणार। मग शोधतात तर म्हणले एकच आहे की सुभद्रा माता। सुभद्रा मातेला कोणी तर तिनं कृष्णाला जरी सांगितलं तरी ती आत येणार नाही, म्हणून सुभद्राला गेट वरती ठेवली। सांगितलं की आतमध्ये कथा चालू आहे कृष्ण बलरामची, ती सांगायचे नाही। आणि जर कृष्ण आणि बलराम सुधर्म सभागृहामध्ये होते
आणि असे फिरत 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 आले तर बघितलं तर सगळं कोणच नाही राणे. रोज प्रत्येक जण अशी रस्त्याला येणार, भगवंताचं दर्शन करणार आणि त्यांना हाताला धरून घेऊन जाणार आतमध्ये. पण आता बघितलं तर कोणच दिसत नाही. फक्त पुढे पुढे गेले भगवान कृष्ण आणि बलराम. तर सुभद्रा एका गेटवरती पहारा देत बसली होती. तर माताजींचं कसं म्हणजे हृदय कसं असतं, कोमल असतं. तर कृष्ण बोलले, हे सुभद्रा, बाकी सगळे कुठे गेले, हे काय चाललंय तुमचं? तर सुभद्रा म्हणली, तुमची कथा चालल्या, सांगायचं नाही मग मला सांगितले. तर म्हणले ठीक आहे. तर म्हणले सुभद्रा म्हणले, पण आम्हाला तुला ऐकू दे ना, थोडंफार आमची कथा आहे. त्यावेळेला नारद सुद्धा आले. ते नारद सारखी यात्रा करायची द्वारकेची. नारदांना दक्षिणे श्राप दिला होता की 2 तास नारदजी तू कुठेही थांबणार नाहीस. परंतु नारदचा जो श्राप आहे तो धामामध्ये चालत नाही. द्वारकेमध्ये तो श्राप विफल होतो. कोणताही श्राप दिलेला, कोणताही कर्स दिलेली. तर नारदजी म्हणले ठीक आहे. श्रीकृष्णानं मनवलं द्रौपदीला, ह्याला सुभद्रेला. बोले श्रीकृष्ण पटायत मनवायला. म्हणजे हे सुभद्रा बघ, आता जुलै महिना चालू आहे, आता परत रक्षाबंधन येणार, तुला 1000 रुपये रक्षाबंधनाला टाकतो, पण मला कथा ऐकायची. तर नारदजी बोले, प्रभू तुम्ही वैकुंठामध्ये नाही संतांच्या हृदयामध्ये, तर तुम्ही आहात कुठं, तुमचा ठिकाणा कुठं आहे? तर भगवान कृष्ण बोले, यत्र गायन्ति मदभक्ता तत्र तिष्ठामि नारद. हे नारद, माझी जिथं कथा चालू आहे, भले मी वैकुंठामध्ये नसेन, भले साधू संतोंच्या हृदयामध्ये मी नसेन, परंतु माझी जिथं कथा चालू आहे तिथं मी उभा आहे नारद. तर म्हणजे ठीक आहे. मग सुभद्रेला विनंती केली. परत सुभद्रेला सांगितलं, फक्त एक तर खिडकी तरी खोल, खिडकीतून आम्ही कथा ऐकतो. तर रोहिणी माताजींनी कथा चालू केली होती. कसं पुतनाचा वध केला, शक्टासूरचा वध केला, प्रलंबासूरचा, परत नंतर कंसाला मारलं. ही सगळी कथा चालू करत आल्यानंतर सुभद्रानं दरवाजा खिडकी खोलली आणि कृष्ण आणि बलराम एका साईडला, कृष्ण आणि एका साईडला सुभद्रा अशी कान असे म्हणजे एकदम श्रवण असे करत होती त्या कथा. आणि त्या कथेचा एवढा पारा वाढत चालला, जसं टेम्परेचर मध्ये एखादं लोखंडाचं आपण पाणी करतो, म्हणजे जेवढ्या टेम्परेचर पाहिजे तसं. आता हे भगवंताला टेम्परेचर कुठं नाही, तर राधाचा जो विरह भाव आहे त्या टेम्परेचरनं भगवंताचे जे रूप आहे, कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांची म्हणती आणि पागळायला लागलेली. एवढा हर्ष झाला. आणि ते रूप जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा प्रथम दर्शन नारदाला प्रथम दर्शन दिलं, सगळ्यांना दिलं. तर ही कथा इथं द्वापारमध्ये भगवंताने जगन्नाथ, बलदेव, सुभद्राचं दर्शन दिलं. पुढची कथा अशी आहे की ज्या वेळेला रावण ब्रह्माचे आणि शिवजी भगवान शिवजींचे तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केलं आणि वर मागितला. रावणानं वर बीर मिळाल्यानंतर एवढं त्यांना उत्पात केला रावणानं की साधू संत ऋषीगण होते त्यांच्याकडून टॅक्स मागायला लागला. जे वैष्णव आहेत त्यांच्या विरुद्ध सैनिकांना सांगितलं की वैष्णव भक्ती नाही झाली पाहिजे आपल्या राज्यामध्ये. तर रावण जास्त त्याचा ते पारा चढायला लागला. बोला ऋषींच्याकडे गेला, म्हणला तुमचा टॅक्स पाहिजे मला. आणि सबसिडी कुणाला देत होता? जे पाप करत होते, जे अत्याचार करत होते त्यांना सबसिडी द्यायचा रावण. ही नीती रावणाची. तर ऋषी म्हणले आमच्याकडे काय
टॅक्स देण्यासाठी काही नाही, तर म्हटलं तुमचा रक्त द्या. ऋषीमुनींचं रक्त काढून घ्यायला सुरुवात केली आणि रक्त काढल्यानंतर एक घडा मोठा भरला त्यांनी. आणि ऋषी सगळे एकत्र झाले आणि म्हणले, हे रावण, हे आमचं रक्त आहे, जे खून आहे आमचं, हेच तुझ्या मृत्यूचं कारणीभूत ठरेल. रावणाला माहिती पडलं की ऋषींचा श्राप कधीही व्यर्थ जात नाही. आणि कलियुग मध्ये हे ऋषी जे आहेत हे सगळे वैष्णव आहेत. प्रभुपादांनी फौज तयार केलेली आहे. जसे द्वापार युग संपलं आणि कलियुग डोकावा लागला आणि ज्या वेळा परीक्षित महाराजांना स्वप्नामध्ये येऊन मला जागा दे कली म्हणले, तर ज्या वेळा परीक्षित महाराज आखेडला गेले होते घोड्यावरून आणि तहानेला परीक्षित शमीक ऋषीची झोपडी होती, घोड्यावरून म्हणाले, ऋषी मला तहान लागल्या, पाणी पाहिजे. मग ते ऋषी ध्यानमग्न होते शमीक ऋषी. आणि ज्या वेळेला शमीक ऋषीने ऐकलं नाही त्यावेळेला याला पारा चढला. तहानेला परीक्षित त्यानं असा मेलेला साप घेतला बाणानं त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. आणि ही बातमी आहे ती श्रंगीला त्याच्या मुलाला कळाली. त्यावेळेला ब्राह्मणाची जी पावर होती ती मंत्रावरती अग्नी पेटवत होती. अरणी मंत्र बोला अग्नी पेटत होती, एवढी पावर होती ब्राह्मणांजवळ. परंतु भगवंतानी अवतार सोडल्यानंतर कली खाली पाय रोवण्यासाठी जागा शोधत होता. आणि ज्या वेळेला शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये सप टाकला मेलेला त्यावेळेला श्रंगीला कळालं. श्रंगीने येऊन संध्याकाळी परीक्षित महाराजा राजवाड्यावरती आपण म्हणतो ना हुंबरा, गंगाजल घेतल्यानंतर दिला. म्हणला आजपासून हे परीक्षित, म्हणलं आजपासून तू तक्षक नावाचा साप येऊन तुला ढासून तुझा मृत्यू होईल. आता हा श्राप सुद्धा फिरवण्यासाठी परीक्षित महाराजांजवळ पावर होती. परंतु परीक्षित महाराज बोले काहीतरी भगवंताची योजना असणार, श्राप आपण घेतलेला सगळ्यांच्या भल्यासाठी होईल. आणि त्याच वेळेला परीक्षित महाराजांना राज्य सगळं धन संपत्ती घोडे सगळे त्यागले आणि गंगा नदी तटेला येऊन बसले. आणि त्यावेळेला ऋषी मुनी सगळ्या ब्रह्मांडामध्ये मेसेज गेला हृदयातून. तेव्हा SMS नव्हता किंवा पेजर नव्हता किंवा मोबाईल नव्हता, हृदयात स्पंदन. सगळे ऋषी आले, बरे बरे मोठे मोठे ब्रह्मांडाचे ऋषी येऊन बसले. बोले आता इथं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळणार आहे. आणि त्या वेळेला ज्ञान मिळण्यासाठी वाट बघित बसले. ज्या वेळेला सुखदेव गोस्वामी 12 वर्षानंतर आईच्या पोटातून बाहेर पडले, तेच नग्न अवस्थामध्ये अवधूत अवस्थामध्ये. आणि मुलं त्यांना दगड मारत होते ते बघितलं परीक्षित महाराजांना. त्यानं पहिला प्रश्न विचारला सभेमध्ये की मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय. कुणी उत्तर दिलं नाही. आणि म्हणला हे जो मुलगा आहे अवधूत हा माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. त्याला जाऊन व्यासासमोर बसवलं आणि त्यानं उत्तर दिलं. सुखदेव गोस्वामी व्यास ऋषींनी आईच्या पोटामध्ये 4 वेद 18 उपनिषद 108 सगळं वेदांचं ज्ञान सुखदेव गोस्वामी दिलं होतं. आणि ज्या वेळेला तो तसाच निघाला त्यावेळेला गायी राखणारी मुली होती, त्यांना एक श्लोक दिला. म्हणला हा श्लोक आहे माझा. व्यास ऋषी बोलले की माझ्या मुलाला ऐकवा. कोणता श्लोक. अहो बकिम यम स्तनकाल कूटम जिंघास यापाय यद्यप्य साधवी लेभेर गतिर्धात्रीची तांततुष्यन्यम किंवा दयालु शरणं व्रजेम. अहो बकाची बहीण बकी पुतना आपल्या स्तनाला कालकुट्ट झर लावून भगवंताला मारण्यासाठी आलेली, परंतु भगवंत एवढे दयाळू तिला धात्रीचं मांस
आईचं पद दिलं, असे कोण आहेत दयाळू? मग हा श्लोक ज्या वेळेला सुखदेव गोस्वामीनं ऐकला कानावरती, त्यावेळेला ते भक्त झाले. नंतर गंगा नदीला 18.5 पुराण भागवतम चालू केलं. तर तात्पर्य सांगायचं म्हटल्यानंतर ही भागवतम जे आहे गुरु परंपरा, एवं परंपरा प्राप्त राजऋषी सहकालीन म्हणता योगो नुष्ठापर्यंत. तर ज्या वेळेला राधाराणीचा ताप, विरहाचा ताप वाढला, त्यावेळेला भगवंतानी दर्शन दिलं. आणि ज्या वेळेला रावण ते रक्त ऋषी मुनींचं उत्कल देशामध्ये त्यानं ऋषीचा श्राप लागणार म्हणून त्यानं उत्कल देशामध्ये एका जमिनीमध्ये पुरून ठेवलं. आणि काही कालांतरानं जनकराज यांनी त्या भूमीवरती यज्ञ केला. आणि यज्ञ करता करता तिने नंतर जमीन जोतायची, काय म्हणते त्याला, नांगर, सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरत होते जनकराज. आणि ज्या वेळेला जमीन नांगरता नांगरता ज्या वेळेला जमिनीचा नांगराचा जो फाळ आहे तो रोतला खाली, आणि म्हणून तिथंच थांबवलंय. आणि माती काढून बघितलं तर ते रक्ताचा, ऋषीच्या रक्ताचा जो घडा आहे तो पुरून ठेवला होता. आणि त्या घड्यातून कुणाचा जन्म झाला? सीतेचा जन्म झाला. ते स्थान उत्कल याने की जगन्नाथपुरी, उत्कल प्रदेश. नंतर एक दुसरं स्कंद पुराण मध्ये एक कथा आहे, त्या मार्कंडेय ऋषी भरपूर तपश्चर्या केली मार्कंडेय ऋषीने. आणि बोले भगवान प्रसन्न झाले. बोले मार्कंडेय ऋषी काय पाहिजे तुला? वर माग. बोले तुमची माया, मला हा जो ब्रह्मांडाचा विनाश बघायचा आहे. मार्कंडेय ऋषीला म्हणले तथास्तु. मार्कंडेय ऋषी बाहेर पडले झोपडीतनं. भगवंतानी योग मायानं सगळा जल प्रलय केला, पुरा तीनों लोक भरले पाण्याने. आणि ज्या वेळेला मार्कंडेय ऋषी पाण्यातून गटल्या खायला लागले, एकटेच सगळे जीव पाण्यामध्ये बुडून गेले. आणि ज्या वेळेला ते पोहून थकल्यानंतर एक औदुंबराची, एक वडाची फांदी हाताला लागली. आणि हाताला लागल्यानंतर त्या वडाच्या पाण्याच्या फांदीला पकडलं, जरा गेले तर एका पानावरती, वडाच्या पानावरती एक छोटस बालक, एक आपला उजव्या पायाचा अंगठा तोंडात घेऊन चौकत होत. ते बघितलं तर म्हणजे भगवान तुमची माया आता मला बंद करा, आणि जे काय आहे मला, मी माया बघण्यासाठी जे केलेला प्रयत्न तो खरोखरच. आणि ती फांदी, वडाची फांदी आज सुद्धा जगन्नाथपुरीमध्ये आहे. तर हे जगन्नाथपुरीचं क्षेत्र एवढं पॉवरफुल आहे की कलियुगामध्ये भगवंताने स्वतः प्राकट्य झाले. तर प्राकट्याच्या जन्माची एक कथा थोडी संक्षिप्त आणि एक महत्वाची आहे. तर राजा इंद्रधुम्न आणि त्याची पत्नी आहे ती गुंडीचा. राजा इंद्रधुम्न असा भक्त होता, आणि भक्तीमध्ये त्यानं एक साधू आला आणि त्यानं वर्णन केलं की कलियुगामध्ये भगवंताशी बोलू शकता, भगवंताला तुम्ही भोग लावू शकता, असं कलियुगामध्ये एक अवतार आहे. तर अजून उत्कंठा वाढली राजा इंद्रधुम्नची. तर इंद्रधुम्न बोला, आता काय करायचं, मला तर हा भगवंताला मला भेटायचं आहे. भगवंताला भेटण्यासाठी एक त्यांचा मित्र आपला विद्यापती, ब्राह्मण होता, म्हणजे इंद्रधुम्नाचा मित्र ब्राह्मण होता, ब्राह्मणाचा पुत्र विद्यापती. इंद्रधुम्न राजाने सगळीकडे सैन्य सोडले. बोले साधूने जे वर्णन केलेलं आहे
त्या भगवंताला मला भेटायचं आहे. तर 3 महिने मुदत दिली. 3 महिने कुणी सगळे शोधले भगवान भेटले नाही. विद्यापती आले, बोले हे इंद्रद्युम्न राजा, मी तुम्हाला भगवंताची भेटवून देतो. बोले ठीक आहे. मग विद्यापती चालत 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 पश्चिमेला गेला. अंतपुरी, इंद्रद्युम्नची राजधानी अंतपुरीतून निघाला आणि नीलाद्री पर्वतच्या पायथ्याला गेला. तर तिथे एक गाव होतं आणि गावामध्ये त्या खाली पायथ्याला एक शबर म्हणून होतं. शबर. ज्या वेळेला भगवंतानी प्रभास क्षेत्रामध्ये लीला संपवण्याचं लीला रचली आणि एका झाडाखाली पायावरती पाय ठेवून बसले आणि त्या वेळेला आगंत वाल्या होता. रामाने मारलं तो आगंत मुलगा त्याचा. आपला बाण, त्या दोघांची कुस्ती लागली. सुग्रीव आणि वालीचा मुलगा आगंत. आणि आगंत हा पुढच्या जन्मामध्ये तो झरा नामचा त्याला हे होता, त्याचा अवतार होता. आणि तो झरा जो आहे तो बाण घेऊन भगवंताच्या अंगठ्यावरती त्यानं हरिण म्हणून मारला. आणि भगवंतानं अंगठ्यावरती बाण मारल्यानंतर भगवंताने तिथं तो गेला बघण्यासाठी. तर मी म्हटला भगवंतांना मी बाण मारलेला आहे, किती अपराध केला. तर भगवंत बोले, हे जरा, हा तुझा अपराध नाही किंवा तुझं हे नाही, माझी लीला आहे. मी हा अवतार संपवणार आहे. तर तुला एक सेवा देतो पुढे. ज्या वेळेला तू शबर म्हणून, विश्ववसू म्हणून तू प्राख्यात होशील आणि माझे नील माधव म्हणून माझी सेवा करशील. मग त्या नीलाद्री पर्वतवरती हा विश्ववसू, हा जरा नामचा मुलगा, हा विश्ववसू म्हणून तिथं मुखिया होता. आणि हा विश्ववसू आहे तो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आणि त्या पर्वतावरती जायचा. पर्वतावरती गेल्यानंतर नील माधव, निळ्या मण्यानं तयार झालेला 6 फुटाची मूर्ती आणि शंख वाजवल्यानंतर, दरवाजा खोलल्यानंतर स्वतः बाग म्हणजे बोलायचा, भगवंता सांगती, भगवंताला भोग चढवायचा आणि फुलांच्या माळा घेऊन यातून त्यांना अर्पण करून त्यांची आरती म्हणायचा. आता विद्यापती हा गेला, म्हणला मला एक राहण्यासाठी इथं जागा मिळेल का. तर गावातले सगळे शबर आहे की सुवर खाणारे, म्हणजे एवढे खालची ह्याची जात. परंतु भगवंतानी बघा कशी सेवा दिली. भगवान कलियुग मध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या जगाचे नाथ आहे ते भगवान जगन्नाथ. तर म्हटले आता मी ह्याच्या घरामध्ये राहतो, विश्ववसूच्या. तर त्याची मुलगी होती ललिता म्हणून. तर हा बाहेर भक्तीसाठी गेलेला होता विश्ववसू आणि मुलगी ललिता होती. तर तिने पाहुणचार केला, जसा साधूचा पाहुणचार केला तसा, आणि त्या घरामध्येच राहिला. तर त्यानं बघितलं हा ब्राह्मण आहे. कोण सांगत नव्हतं त्याला की बाबा हा विश्ववसू आहे, तो सकाळी पहाटेचा जातो आणि दुपारी परत येतो. आणि दुपारी परत आल्यानंतर त्याच्या अंगाचा एवढा सुगंध वास येतो आणि त्याचं तेज एवढं वाढतं आणि त्याच्या हातामध्ये दिव्य एक फूल असतं. तर हा ब्राह्मण विद्यापती त्यानं ओळखलं की बाबा काहीतरी हा भगवंताची काहीतरी आपल्याला सोर्स रिपोर्ट लागणार आहे. मग त्यानं प्रपोजल टाकला की विश्ववसूला बोले, मी ब्राह्मण विद्यापती, तर तुमच्या मुलीशी मी लग्न करणार आहे. प्रपोजल टाकल्यानंतर बोले ठीक आहे, आम्ही शबर आहे आणि ब्राह्मण तो आहे. लग्न बिग्न झाल्यानंतर दोघे राहतात. परंतु आता इंद्रद्युम्ननं पाठवलेलं असतं हा विद्यापतीला भगवंताला शोधण्यासाठी. तर हा आपल्या पत्नीची लाडी गोडी लावतो, म्हणतो तुझ्या पप्पांना सांग ना, मला मी एकदा भगवंतासाठी सेवा करायची आहे.
तर आता मुलगीचं ऐकणारच ना वडील. बाबा मग मुलगी म्हणते बाबा विद्यापती यांना बी घेऊन जावा ना एकदा सेवेला. तर हा विश्ववसू आहे म्हणतो, ह्याला जर मी नेला डोळे उघडे ठेवून तर माझी सेवा जाईल आणि भगवान नाराज होतील, म्हणून हे जे पट्टी डोळ्यावरती बांधून जातो. हा डोकेबाज असतो. म्हणतो पत्नीला म्हणतो लीलावती ललिताला की माझ्याकडे एक राईचं थोडं ही दे राई, आणि तो राई घेतो ह्याच्या बरोबर एक 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 रस्त्यानं सोडत जातो. आणि वरती शिखरावरती गेल्यानंतर ती पट्टी खोलल्यानंतर ज्या वेळेला शंख वाजवतो विश्ववसू, त्यावेळेला नीलमाधव दर्शन देतात. आणि दर्शन केल्यानंतर हा एकदम स्तुती करतो, एकदम जसे गोपी गीत जयते ते धिकम. दुसरे एक आहे गोपी गीत मध्ये तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदातततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. तो स्तोत्र करतो, भगवंताची स्तुती करतो विद्यापती, आणि भगवंत प्रसन्न होतात. विश्ववसू म्हणतो तू भगवंताची सेवा कर, मी रानामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन फुल आणतो. तोपर्यंत भगवंताची बात करतो. म्हणतो आता मला पत्ता मिळाला, मी आता इंद्रधम्न राजाला घेऊन येणार आणि डायरेक्ट भगवंतांचं दर्शन देणार. तर त्याच्या बाजूला एक रोहिणी कुंड असतं, आणि रोहिणी कुंड तिथे कावळा असतो. कावळा त्या कुंडामध्ये पडल्यानंतर लगेच चतुर्भुज रूप करून गरुडून आपल्या खांद्यावरती घेऊन जातो. तो दृश्य बघतो विद्यापती आणि म्हणतो आता मला जर वैकुंठ मध्ये जायचं आहे, म्हणून मी पण आता या कुंडामध्ये उडी मारतो. तेवढ्यात आकाशवाणी होती. भगवान स्वतः नीलमाधव म्हणतात, हे विद्यापती, तो जो इंद्रधम्न राजा आहे त्याचे आंसू अजून डोळ्यातून त्याचे पाणी नाही गेले की माझ्या दर्शनासाठी किती त्रास, किती तो व्याकुळ झालेला आहे. आणि तू त्या व्याकुळ त्या मेसेज घेऊन आलेला आहेस आणि तू स्वतः वैकुंठामध्ये जाण्याची तयार करीत आहे. मग त्या वेळेला म्हणजे तू जा अवंतीपूर मध्ये आणि इंद्रधम्न राजाला घेऊन ये. तर ही बातमी आहे. ह्या विश्ववसूला संध्याकाळी भगवान स्वप्नामध्ये येतात. मग त्यात विश्ववसू, आता तुझी सेवा आहे जी समाप्त, मला जाता ऐश्वरी सेवामध्ये मला इंद्रधम्न राजाकडून सेवा घ्यायची आहे. तर अवंतीपुराचं जे भाषण आहे ते स्वप्नामध्ये ऐकलेलं असतं. आणि सकाळी उठून विद्यापती बोलतात की मी आता जातो अवंतीपुरला. तर विश्ववसूला संशय येतो, बोलतो की संध्याकाळी माझ्या स्वप्नामध्ये भगवंताने अवंतीपुराचं नाव घेतलं, त्या राजाला हा घेऊन आल्यानंतर माझी सेवा संपली. मग विद्यापतीचं हातपाय बांधून एका रूम मध्ये ठेवतो आणि त्याची पत्नी जी ललिता आहे ती त्याला जिवंत राहण्यासाठी जेवण देते. आणि काही 1-2-3 दिवसानंतर पत्नीला सांगतो, बोलतो बघ मी इंद्रधम्न राजाला घेऊन येतो आणि नंतर मग आपण भगवंताची सेवा करू दोघं. तर ती दया येते, तिला सोडते आणि तसा तो अवंतीपूरला जातो. अवंतीपूरला गेल्यानंतर मरणासन्न राजा इंद्रधम्न व्याकुळ झालेला, दर्शन कधी भेटेल भगवंताचं. मग ज्या वेळेला विद्यापती जातो सांगतो, हे राजा, भगवंत साक्षात दर्शन करण्यासाठी चला. तर राजा प्रजा सगळे घेऊन चाललेला असतो अवंतीपुरापासून उत्कल नीलाद्री पर्वतावरती. ते जातात. त्या पर्वतावरती त्या खाली तळाला गाव असतात, शबर विश्ववसू असतो. आणि तो जो राई पेरलेली असते 15 दिवसांनी ती उगवलेली असते, त्या राईच्या ह्याच्यावरती शोधावरती राजाला इंद्रधम्नावरती घेऊन जातो पर्वतावरती.
नीलमाधवचं दर्शन करण्यासाठी. आणि गेल्यानंतर शंख वाजवल्यानंतर नीलमाधव गायब. आता एवढं सगळं झाल्यानंतर राजा म्हणतो कुठं आहे, कुठं आहेत भगवान, कुठं आहेत? म्हणले इथे तर होते. हा रोहिणी कुंड, हा कावळा, त्याचं 4 भूत झालेले. मग डाऊट येतो विश्व वसूवरती. बोले हा हेनच लपवून ठेवलेला आहे. म्हणून तो खाली येतात. परत विश्व वसूवरती युद्ध तयारी चाललेली असते. तेवढ्यात आकाशवाणी होती. नीलमाधव आकाशवाणी करतात, म्हणतात हे राजा इंद्रधुम्न, मी जे हे दर्शन आहे हे द्वापारमध्ये नारदाला दिलेलं आहे. आणि आजपासून तू राजामध्ये जा आणि 3 लाकडं दारू ब्रह्म समुद्राच्या काठातून वाहून येतील. त्याच्यावरती शंख चक्र गदा पद्म सिंहासन 3 लाकडं दारू ब्रह्म घे आणि त्याच्या माझ्या मूर्ती बनव. तर राजा तसा येतो. आणि राजा आल्यानंतर राजाला हुकूम दिलेला असतो, बाबा तू एक मोठं भव्य मंदिर बनव. नीलमाधवनं सांगितलेलं स्वप्नामध्ये की मोठं मंदिर बनव, त्याच्या माझ्यामध्ये देवीची प्रतिष्ठापना कर आणि ब्रह्मदेवाला घेऊन ये आणि ते अभिषेक कर, प्राण प्रतिष्ठा. आणि त्या वेळेला ब्रह्मदेवाचा येण्या जाण्याचा रस्ता इंद्रधुम्न जात होते. आणि मंदिर बिंदिर सगळं बांधलं, सगळं व्यवस्थित केलं. आता म्हणले काय? आता म्हणले मूर्ती सुद्धा त्या बनवाच्या तयार झाल्या, आणल्या. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाला आमंत्रण देण्यासाठी विश्व वसू इंद्रधुम्न राजा ब्रह्मलोकामध्ये गेला. आणि ब्रह्मदेव भजन मध्ये गुंतले होते. आणि काही काळ निघून गेले. ब्रह्मदेवाचे एक क्षण म्हणजे पृथ्वीला अनेक युग लोटून जातात. जसे 50 वर्ष भगवंताने सांगितलं की ब्रह्मदेवाचा 50 वर्षाच्या 51 वर्षामध्ये मी जगन्नाथ बलदेव सुभद्राचा मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा माझी होईल. आणि ही ज्या वेळेला बातमी कळाली, ब्रह्मदेवन बोले हे इंद्रधुम्न कशासाठी आलाय? म्हणले मला भगवंताने सांगितलेलं आहे की तुमचा मूर्तीचा त्या लाकडाच्या मूर्ती बनवून त्याचा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी तुम्ही स्वतः अभिषेक करायला. तर येतात ती. आणि ज्या वेळेला मूर्ती बनवल्या चालू होती त्यावेळेला साक्षात शिल्पी आपल्या विश्वकर्मा एक म्हाताऱ्याचं म्हणजे एकदम लास्ट स्टेपवर म्हातारा असतो त्याचं रूप घेऊन येतात. म्हणजे मी मूर्ती बनवून देतो आणि मला एक रूम द्या. त्या रूम मध्ये मी 21 दिवस अन्न पाणी त्यामध्ये कुणी यायचं नाही आतमध्ये. आणि ज्या वेळेला मी मूर्ती चालू करेन त्या वेळेला आवाज फक्त येईल बाहेर. आणि ज्या वेळेला आवाज 10 दिवस झाले, 11 दिवस झाले, आवाज बंद झाला. 13 दिवस झाले, 14व्या दिवशी पण आवाज बंद झाला. तो राजाची पत्नी बोली गुंडीच्या बोले महाराज आता आता आवाज याचा सुद्धा बंद झाला. आता बघा नंतर ते म्हातारं गेलं. आता ते एकदम मरणासन आलं होतं. म्हणून काही केलं म्हणजे 21 दिवस तर मला सांगितलंय दरवाजा खोलायचा नाही. तर 14व्या दिवशी राजानं गुंडीच्या दरवाजा खोलला. आणि दरवाजा खोलला तर 3 मूर्ती. पहिलं दर्शन इंद्रधुम्नला झालं. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. पहिलं दर्शन गेलं. राजा पुढे गेला बघण्यासाठी मूर्ती. हात अधूर, पाय नाही, मूर्ती अधुरी. इंद्रधुम्न बोला की माझ्या चुकीमुळे माझा अपराध झालाय मोठा की मी आता आत्महत्या करतो. आणि आत्महत्या करण्यासाठी निघाले. जेवण नाही, काय नाही. तेवढ्यात आकाशवाणी नीलमाधवने गेली. बोले हे इंद्रधुम्न राजा, मी ह्या अवतारामध्येच कलियुगामध्ये हाच अवतार माझा जगन्नाथ बलदेव सुभद्राचा कलियुगामध्ये लोकांना तारण्यासाठी. आणि लोकांना तारण्यासाठी मी स्वतः जे काही पतित आत्मा आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी मी रथयात्रा माझी काढतील.
त्यावेळेला माझा अभिषेक होईल, त्यावेळेला रथात ब्रह्मदेवाने अभिषेक केला आणि राजाला सांगितलं, हे राजा इंद्रद्युम्न, काय वर पाहिजे तुला? बोले मला 3 वर द्या. पहिला वर द्या, माझा वंशज नाही पाहिजे, माझ्या पत्नीला मूल नाही पाहिजे. तर बोले का? बोले माझी पुढे संतान झाली तर या मंदिरावरती कब्जा करतील आणि तुमची सेवा होणार नाही. ठीक आहे, तथास्तु. दुसरं वरदान, गुंडीच्या पत्नी बोलली, थांबा मी मागते. बोले प्रभू, आम्हाला पुत्र रूपानं तुम्ही द्या, आमचे पुत्र व्हा. बोले ठीक आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे पुत्र आजपासून आणि राजा इंद्रद्युम्न आणि गुंडीच्याही माता पिता. तर आपले मुलं श्राद्ध घालतात 10 वर्ष 5 वर्ष, परंतु जगन्नाथ बलदेव सुभद्रा आजपर्यंत राजा इंद्रद्युम्न आणि माता गुंडीचे श्राद्ध घालतात आणि नंतर यात्रेला सुरुवात होते. तिसरा म्हणले मला एक वर द्या. कुठला? बोले वृंदावन मध्ये राधा कृष्णाचं मंदिर 9ला बंद होतं, बाके बिहारीचं 9ला बंद होतं, दर्शन मिळत नाही. तर तुम्ही 24 तास दर्शन द्यायचं लोकांना, फक्त 1-2-3 तास, 1 ते 4 पर्यंत तुम्ही आराम करा आणि कंटिन्यू हे कलियुगातला जो कचरा आहे, जो कलियुगातले जे भावबंधन मध्ये अडकलेले जे जीव आहे त्यांचा उद्धार करा तुम्ही. तर हे 3 वरदान घेतल्यानंतर राजा इंद्रद्युम्न खुश झाला आणि रथयात्रेला प्रारंभ केला. तर अशी रथयात्रा जगन्नाथ बलदेव सुभद्राची आज पवित्र दिवस. तर ह्या पवित्र दिवसामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे कलियुगामध्ये प्राकट्य मूर्ती भगवान म्हणले, मला भोग फक्त पाहिजे. कंटिन्यू भोग चालू केला आणि भगवान जेवणामध्येच व्यस्त झाले. हरे कृष्ण. तर असे हे जगन्नाथ बलदेव सुभद्राचा रथ, पहिला सुभद्राचा पुढे जातो, नंतर बलरामचा जातो, नंतर जगन्नाथाचा. तर आपले सगळ्यांचे सौभाग्य की मी प्रयत्न केला की जगन्नाथ बलदेव सुभद्राचं प्राकट्य आणि कलियुगामध्ये कोणताही जीव पतित असो, भगवंताचं दर्शन केल्यानंतर त्याचा अर्थ जे पाप आहे ते मिटत जात. जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. हरे कृष्णा. 5 मिनिटं